शेतकरी मित्रांनो नमस्कार. समजा 3 HP सोलर पंप घ्यायचं ठरलंय, पण मग प्रश्न येतो की नक्की कोणता घ्यायचा? 30 मीटर हेडचा, 50 मीटरचा की 70 मीटर हेडचा? हा प्रश्न आहे ना अनेकांना पडतो. आणि होतं काय की बरेच जण फक्त 3 HP बघतात आणि पंप घेऊन टाकतात. आणि खरं सांगायचं तर इथेच सगळ्यात मोठी चूक होते, कारण ही एक छोटीशी चूक लाखो रुपयांचं नुकसान करू शकते. तर मग आपल्या शेतासाठी आपल्या गरजेनुसार या तिघांपैकी नेमका कोणता पंप योग्य ठरेल? हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे बरं का, कारण आपली सगळी गुंतवणूक या एका निवडीवर अवलंबून आहे. कारण विचार करा, जर पंप चुकीचा निवडला गेला तर लाखो रुपये खर्च करूनही शेताला पाहिजे तेवढं पाणीच मिळणार नाही. म्हणूनच आज आपण या तिन्ही पंपांमधला फरक अगदी सोप्या सरळ भाषेत समजून घेणार आहोत. चला या समस्येच्या मुळाशी जाऊया. योग्य पंप निवडण्यासाठी एक गोल्डन रूल आहे, म्हणजे एक सुवर्ण नियम. तो एकदा का लक्षात ठेवला की आपली निवड कधीच चुकणार नाही. आता हा हेड म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. हेड म्हणजे पंपाची ताकद. कोणती ताकद? तर खोल असलेलं पाणी वर खेचायची आणि ते लांबपर्यंत फेकायची. असं समजा की आपण गाडीने घाट चढतोय, तेव्हा काय करतो? गाडी पहिल्या गिअरमध्ये टाकतो, बरोबर? मग ताकद जास्त लागते, पण गाडीचा स्पीड म्हणजे वेग कमी होतो. अगदी तसंच आहे. जास्त हेडचा पंप खोलून पाणी खेचतो, पण पाण्याचा जो वेग असतो ना, म्हणजे फ्लो, तो कमी असतो. आणि हाच तो गोल्डन रूल आहे जो आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे हेड जेवढा जास्त असेल पाणी तेवढं कमी मिळेल, आणि हेड जेवढा कमी असेल पाणी तेवढं जास्त मिळेल. बस हा नियम समजला की पुढचं सगळं एकदम सोपं आहे. चला तर मग याच नियमाच्या आधारावर आता या तिन्ही पंपांशी आपण समोरासमोर तुलना करूया. पहिला पर्याय आहे 30 मीटर हेडपंप. आता जर कोणाला भरपूर पाणी हवं असेल तर त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. या पंपाची खासियत म्हणजे याचा प्रचंड पाणी पुरवठा. म्हणजे चांगल्या कडक उन्हात हा पंप दिवसाला तब्बल 45,000 ते 55,000 लिटर पाणी उपसू शकतो. मग हा पंप कोणासाठी योग्य आहे? तर ज्यांची विहीर किंवा बोरवेल उथळ आहे, म्हणजे पाणी जेमतेम 25-30 फुटांवर आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम आहे. ऊस, केळी यांसारख्या जास्त पाण्याच्या पिकांसाठी किंवा स्प्रिंकलर चालवण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, तो म्हणजे 50 मीटर हेडपंप. हा पंप म्हणजे एक मधला मार्ग आहे. ना खूप जास्त पाणी, ना खूप कमी, एकदम बॅलन्स्ड. हा पंप दिवसाला साधारणपणे 30,000 ते 38,000 लिटर पाणी देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा दाब म्हणजे प्रेशर चांगला ठेवतो. ज्यांचं पाणी मध्यम खोलीवर आहे, ज्यांना ठिबक सिंचन चालवायचं आहे किंवा समजा थोड्या उंचावर असलेल्या टाकीत पाणी चढवायचं आहे, त्यांच्यासाठी हा एक अगदी संतुलित पर्याय आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रात सर्वाधिक चालणारा हाच पंप आहे. आणि आता तिसरा प्रकार 70 मीटर हेडपंप. इथेच बरेच शेतकरी गोंधळतात. त्यांना काय वाटतं, 70 मीटर म्हणजे मोठा आकडा, मग पाणी सुद्धा जास्तच मिळणार. पण नाही, तसं अजिबात नाहीये. आपला गोल्डन रूल आठवा. हेड जास्त म्हणजे पाणी कमी. हा पंप दिवसाला फक्त 18,000 ते 25,000 लिटर पाणी देतो, म्हणजे 30 मीटरच्या पंपापेक्षा जवळपास निम्म. मग प्रश्न येतो की हा पंप घ्यायचा तरी कशाला? तर ऐका, जिथे बोरवेल खूप जास्त खोल आहे किंवा पाणी खूप लांब आणि उंचावर न्यायचं आहे, तिथे दुसरे पंप फेल जातात, अयशस्वी ठरतात. अशा ठिकाणी फक्त आणि फक्त 70 मीटरचा पंपच पाणी वर खेचू शकतो. हो, पाणी कमी मिळेल, पण मिळेल हे नक्की. तर मग या तिघांपैकी नक्की कोणता पंप निवडायचा? याचं उत्तर एकदम सोपं आहे. आपल्या बोरवेलची खोली किती आहे या एकाच गोष्टीवर सगळं अवलंबून आहे. हे गणित एकदम सरळ आहे. बघा, जर मोटर 80 ते 120 फूट खोल सोडायची असेल तर 30 मीटरचा पंप घ्या. खोली जर 120 ते 170 फुटांपर्यंत असेल तर आपल्यासाठी योग्य आहे 50 मीटरचा पंप. आणि हो, जर मोटर 170 फुटांपेक्षाही जास्त खोल जाणार असेल तर मग मात्र दुसरा कोणताही पर्याय नाही, आपल्याला 70 मीटरचा पंपच घ्यावा लागेल. आणि ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. समजा 300 फूट खोल बोरवेलमध्ये जर 30 मीटरचा पंप टाकला तर त्यातून पाण्याचा एक थेंबही वर येणार नाही. सगळा पैसा वाया. त्यामुळे पंपाची निवड फक्त आणि फक्त खोलीनुसारच करायची. चला तर आतापर्यंत जी काही माहिती आपण पाहिली त्याचा सारांश 3 सोप्या मुद्द्यांमध्ये बघूया, म्हणजे सगळं लक्षात राहील. नंबर 1, जर भरपूर पाणी हवंय आणि पाण्याचा स्रोत उथळ आहे तर 30 मीटरचा पंप निवडा. नंबर 2, मध्यम खोली आहे आणि पाण्याचा दाब आणि प्रवाह यांचा समतोल हवाय तर 50 मीटरचा पंप घ्या. आणि नंबर 3, जर बोरवेल खूप खोल असेल तर विचार न करता 70 मीटरचा पंपच आपलं काम करणार. आशा आहे आता हा सगळा गोंधळ दूर झाला असेल. आता फक्त एकच काम करायचं आहे.
आपल्या बोरवेलची खोली तपासायची आणि त्यानुसार योग्य पंप निवडायचा, कारण योग्य माहितीच्या आधारावरच योग्य निर्णय घेतला जातो.